नमस्कार मित्रांनो, मी यूट्यूबर सिद्धेश शिंदे तुमचं आपलं मराठी बॉय रिॲक्शन चॅनलमध्ये मी सहर्ष स्वागत करत आहे। मित्रांनो, आज आपण एका मराठी चित्रपटाच्या ट्रेलरचा रिव्ह्यू करणार आहोत। त्या चित्रपटाचं नाव आहे विषय हार्ड। सो डायरेक्टेड बाय सुमित। आता आपण पाहूया की नेमका चित्रपट काय आहे, विषय हार्ड आहे की विषय सोपा आहे तोही पाहूया। जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून चॅनलचे आणि व्हिडिओचे पुढील अपडेट्स तुम्हाला लवकरात लवकर भेटतील। चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। मी तुझ्यासाठी काहीतरी आणले। माझ्यासाठी? पुण्यावरून मला भेटायला येशील तेव्हा घालून ये। मला फक्त 5-6 महिने दे, पैसे कमवतो आणि असं येतो। तसं या जगामध्ये लई गोष्टी घडतात, पण महाराष्ट्रातल्या आमच्या चाकोरी गावात काहीतरी वेगळीच गोष्ट घडल्या। डॉलीला बघायला पाहुणा येणार आहे। माझ्या डॉलीचं लग्न लावतोय। आज मला बघायला पाहुणे येणार आहे। मग आता काय? पण चाकोरी बाहेरचं चाकोरीत घडले एवढं खरं। माय नेम इज किशोर। व्हॉट इज युअर नेम? काही प्रश्न विचारणार असाल तर विचारा तुम्ही। जरा चालून दाखवशील? येताना चालतच आली होती की। बस मुलगी आज जाऊ दे। तू मला पळवून न्यायला येणार आहेस का नाही? जमणार आहे ना तुला? काय सूचना झाली? तुझी बॅग भर, मी येते तुला पळवून न्यायला। मला मुलगी पसंत आहे। आज संध्याकाळीच उरकून टाकूया की सगळं? हे प्रेम करताना की नाही लय भारी वाटतं, पण हे सगळं मिळवायची वेळ येते की नाही तो कळतंय। तहानला हिर खोदायची नसते, पळून तर जायचंय। पैसा बी पाहिजे, खिशात दाना नाही रे। आमचं 12 वर्षाचं प्रेम आहे आणि वाचवायला फक्त 5 तास। हे सगळं तुला मिळवण्यासाठी एकच पर्याय आहे। काय? संध्या पळाला त्याला ताबडतोब हुडका। ते तालुक्याचे पोलीस लागले तुझ्या माग। तुला सोडणार नाही मी। चल हॅलो संध्या। अगं कुठं आहेस तू? अरे नुसती मजा येणार नाही, विषयच हार्ड होणार आहे। विषय हार्ड करणार मी। संध्या, फक्त अर्धा तास राहिलाय रे। तर ह्यांचा विषय एवढा हार्ड आहे, खरंच हार्ड आहे विषय, कारण लहानपणीचं प्रेम आहे आणि लहानपणीचं प्रेम मिळवण्यासाठी खूप मोठी धडपड चालली आणि खूप मोठं पाऊल उचललंय। त्यानंतर खूप काय ट्रॅजेडी घडते यांच्यासोबत, तर काय घडते माहिती नाही आहे। 12 वर्षाचं प्रेम आहे आणि 5 तास उरलेत आपल्या हिरोकडे, संध्याकडे, तिला मिळवण्यासाठी। स्टारिंगमध्ये पर्णपेटे आहे, खूप टायमानंतर दिसली आपल्याला पर्णपेटे, एकदम मराठीतली आपली श्रद्धा कपूर आहे ती। आणि त्यानंतर सुमित, स्टारिंग सुमित आहे। मला वाटतं हाच डिरेक्टर आहे की नाही, आय डोंट नो, पण बघू आपण। मे बी हाच डिरेक्टर आहे आणि हाच हिरो आहे। तर छान प्रयत्न आहे, वेगळं काहीतरी एक स्टोरी येते, रिजनल स्टोरी आपल्या महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातली, आणि ही रिअल स्टोरी आहे, लव्ह स्टोरी, आय डोंट नो, बट काहीतरी रिअलिस्टिक वाटतंय मला तर। दया जरूर कुछ गडबड आहे, हरकत नाही, पण छान मूवी आहे। फक्त मला एकच ह्याची तक्रार आहे की भाई तुम्ही ट्रेलर खूपच लेट आणलाय, खूप लेट आणलाय ट्रेलर। चला, माझी गोष्ट वेगळी आहे, मी रिलीज व्हायच्या 1-2 दिवसा अगोदर ट्रेलर रिव्ह्यू करतो, त्यामध्ये माझं प्रामाणिक मत तुम्हाला मी मित्रांनो सांगू इच्छितो की काय होतं, 1 महिना अगोदर ट्रेलर रिलीज होतो आणि रिलीज डेट येईपर्यंत आहे ना आपला प्रेक्षक विसरून जातो की हा असा अमुक तमुक मराठी मूवी आलेला आहे। तर हे लक्षात राहत नाही, किंवा त्यानंतर ट्रेलर रिलीज झाल्यानंतरच त्याचा रिव्ह्यू करणं मला तरी कुठे असं वाटतं की गरजेचं नाही आहे। सो मी काय करतो, उद्या जर चित्रपट रिलीज होणार असेल किंवा ह्या आठवड्यात जर चित्रपट रिलीज होणारच असेल ना, तर तेव्हा ट्रेलर रिव्ह्यू करतो, जेणेकरून काय होतं आपल्याला कळतं सुद्धा की आपले मराठी चित्रपट ह्या आठवड्यात हे रिलीज होणार आहेत, तेव्हा आपण कुठेतरी थिएटरकडे धाव घेऊ शकतो। हे माझा चॅनलचा मोटो आहे,
ट्रेलर रिव्ह्यू करण्याबाबतीत. पण मेकर्सला मला हेच प्रश्न विचारायचा की तुम्ही का केलं असं, म्हणजे काय गरजच नव्हती ना तुम्हाला. ठीक आहे, तुम्हाला 5 तारखेला आता रिलीज करायचा होता, हरकत नाही, बट 2 दिवसा अगोदर कोण ट्रेलर रिलीज करतं यार, हरकत नाही. पण ठीक आहे, मार्केटिंगला थोडा कमी वेळ लागला, बाकी काय नाही. आम्ही आहोत, आम्ही करू काय ना काहीतरी, आमच्याकडूनच काहीतरी आम्ही छोटासा प्रयत्न करू चित्रपट पोहोचवण्यासाठी. सो मित्रांनो, तुम्ही पण एक छोटासा प्रयत्न करा की शेअर करा. असे आपले रिजनल चित्रपट खूप चांगले असतात आणि चांगल्या प्रकारे रिलीज होऊन दे. आपला हा विषय हार्ड. सो मित्रांनो, येत्या 5 जुलैला हा रिलीज होतोय, तर आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये जावा. हिंदी आपला अजून एक रिलीज होतोय, औरों में कहा दम था, आणि दुसरा हा. दोन्हीही चांगल्या लव्ह स्टोरी दिसत आहेत, त्यामुळे बघायला काही हरकत नाही आहे, बिंदास बघू शकता तुम्ही लोक. सो मित्रांनो, भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चांग भलं.